तुम्ही कधी सेलिब्रेट नाही केलं का व्हॅलेंटाईन्स डे? नाही. का भाऊजी तुम्हाला कधी कुठे घेऊन नाही गेले का? काय झालं वहिनी? मी भाऊजींचं नाव घेतलं आणि तुम्ही गप्प झालात. काही नाही. तुम्ही सांगितलं नाही तरी मला सगळं कळालंय वहिनी. तुम्हाला कळलंय म्हणजे कोणी सांगितलं? भाऊजी सकाळी घरी आले होते. त्यांना ओमकारकडनं कळालं की तुम्ही आमच्याकडे राहिला होतात. त्यामुळे माझे आभार मानायला आले होते ते. आभार मानायला? कशाबद्दल? ते मला काय माहित नाही. ते मला म्हणाले की काल रात्री तुमच्या घरीही कोणी नव्हतं. त्यांना फार टेन्शन आलं होतं की तुम्ही कुठे राहणार. आणि नेमकं हे सगळं झाल्यामुळे ते माझे आभार मानायला आले होते. अच्छा. पण म्हणजे हे सगळं तुम्ही प्लॅन केलं होतं का? नाही वहिनी, असं काही नाहीये. प्लॅन कसला? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मी चक्कर येण्याचं नाटक केलं, आजारी पडण्याची ऍक्टिंग केली मी, असं वाटतंय तुम्हाला? नाही नाही नाही, असं नाही. म्हणजे असं जस्ट वाटून गेलं मला. सॉरी सॉरी सॉरी, खरंच सॉरी. मला असं नव्हतं म्हणायचं. त्यांनी मला सगळं सांगितलं काय काय झालं ते. खरं तर मला शंका येत होती, म्हणून मी तुम्हाला सारखी म्हणत होते की त्यांना फोन करा, त्यांना बोलवून घ्या. पण तुम्ही सारखं टाळत होता. आणि सकाळी मी तुम्हाला म्हटले की त्यांना फोन करा, तेव्हाही तुम्ही टाळलत. आणि तेव्हाच मला थोडा डाऊट आला. पण म्हटलं उगीच कशाला विचारायचं ना, म्हणून नाही विचारलं मी. अधिपती भाऊजींनी मला सगळं सांगितलं काय झालं ते. खरंच त्यांनाही खूप वाईट वाटतंय हो. तुम्ही पण त्यांच्याविषयी मनात राग धरू नका. मी त्यांना म्हणलं यामध्ये तुमचीही चूक आहे, आणि त्यांनी त्यांची चूक मान्य सुद्धा केली. आणि त्यांनी जे मला सांगितलं त्यामध्ये मला वाटतं की तुमची पण थोडीफार चूक आहे. आणि जेव्हा दोघंही चुकतात ना, तेव्हा एकमेकांना माफ करून मोकळं व्हायचं वहिनी. उगाच कशाला ओझं मनावर ठेवायचं, नाही का? बरं वहिनी, तुम्ही काय घेणार? कोल्ड्रिंक, कॉफी का ज्यूस घेता? सूप ऑर्डर करू का? नाही तर वेटर कुठे गेले इथले सगळे? वहिनी, मी ऑर्डर देऊन येते. 1 मिनिटात आली. दादा, हे मी ऑर्डर नाही केलंय. हे घेऊन. दादा, हॅलो, एक्सक्यूज मी. माझ्या आवडीच्या गोष्टी कोणी ऑर्डर केल्या? मास्तरीन बाई, हॅपी व्हॅलेंटाईन डे. असं म्हणतात की आजचा दिवस आपल्या माणसासंग घालवायचा असतोय. ती संधी तर काय आमच्याकडे नाही. मी तुमच्या समोर येऊ शकत नाही, तुम्हाला बघू शकत नाही, पण तुम्ही मला बघू शकता ह्याचा तरी आनंद मला मिळवायचा आहे. आजच्या दिवशी लोक काय काय करतात. आज आपल्या माणसाला भेटायचं असते, त्याच्या संग वेळ घालवायचा असतोय. माणसाला देतात, गिफ्ट बिफ्ट देतात. आमची पहिलीच वेळ आहे. हे आमच्याकडनं तुम्हासनी एक बारीकमध्ये गिफ्ट. हॅपी व्हॅलेंटाईन डे.
बहिणी, कसं वाटलं सरप्राईज? झाला इशा हार्ड झाला, घेतला ना करून. आजच्या दिवशी लोकांची मनं जुळतात म्हण. आमचं अमन आणि क्षमन दोन्ही बी बोंबलली. काही एक तर समोर कटावडच आहे, दुसरं जिवंत असून बी त्याचं बुजगाव नाही. बुजगावण्यापेक्षा कटावड बरा. कट करून आउट करण्यात आलेला आहे आज या ठिकाणी. हॅप्पी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं तुम्हाला हॅप्पी. काय बी झालं तरी हॅप्पीच असते. वहिनी, वहिनी, अहो वहिनी, अहो काय वहिनी हे सगळं? एवढा कसला राग? ताई प्लीज मला मला नाही बोलायचं काही, आणि तुम्ही पण बोलू नका प्लीज. अहो पण वहिनी, यात एवढं चिडण्यासारखं काय आहे? किती गोड प्रयत्न होता हो त्यांचा. हे सगळं केलं म्हणून तुम्ही एका झटक्यात माफ करावं असं म्हणणं नाहीये माझं. पण ऍटलीस्ट त्यांनी जे काही केलं ते कन्सिडर तरी करा. त्यांनी एक अटेम्प्ट केलाय आणि त्यांच्या मनात जर तुमच्याविषयी काही निगेटिव्ह असतं तर त्यांनी हे सगळं केलं असतं का? ताई तुम्ही हे जे काही बोलताय ना ते तुमच्याकडे अर्धवट माहितीये म्हणून बोलताय. तुम्हाला एकच बाजू माहितीये ना म्हणून असं बोलताय तू. अहो मग सांगा ना मला तुमची बाजू. तीही तुम्ही सांगणार नाही. मग जर मी त्यांची बाजू समजून घेतली तर तेही तुम्हाला अमान्य आहे? ताई प्लीज मला बोलायला लावू नका. नाही बोलायचंय मला याविषयी. पण वहिनी, त्यांनी आज किती प्रयत्न केले. दिवसभर यातच होते ते. सतत आपलं मास्तरीनबाईंना काय बोललं तर चालेल, काय बोललं तर त्रास होईल. नाही नाही, हे नको बोलायला. नाही नाही, ते नको बोलायला. आज दिवसभर हेच चाललं होतं त्यांचं सगळं. तो कटआउट करून आणला, हॉटेलचं सगळं मॅनेज केलं. तुम्हाला त्यांचे एफर्ट दिसत नाही का वहिनी? की फक्त जे 4 शब्द बोलले, जे घडलं तेच धरून बसणार आहात तुम्ही? आज दिवसभर खूप एफर्ट्स घेतले हो त्यांनी, आणि त्यांच्या एफर्ट्सला काडी इतकी किंमत न देता निघून आलात तुम्ही. मग मी काय करायचंय ताई? मी काय करू सांगा? कारण हे जे काही घडलंय ना त्याचे परिणाम मी भोगते, अधिपती नाही भोगत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी हे सगळं बोलणं खूप सोपं आहे. प्लीज मला जाऊ दे. वहिनी, 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 ऐका ऐका ऐका. बरं ठीक आहे, मला मान्य आहे तुमचं. पण तुम्ही शिक्षिका आहात ना. विद्यार्थी चुकला तर त्याला शिक्षा द्यायची असते, पण त्याच्या एका चुकीमुळे त्याला शाळेतून रस्टिकेट केलं जात नाही. एवढं तर माहितीच आहे ना तुम्हाला. मग काय प्रॉब्लेम काय तुमचा? का वागताय तुम्ही असं? मी सांगू ताई माझा प्रॉब्लेम काय आहे? हे आज जे केलं ना अधिपतींनी, कटआउट, रेकॉर्डिंग, हे सगळं करण्यापेक्षा ते माझ्या समोर येऊन माझ्याशी का नाही बोलले? अहो वहिनी, थोरल्या सरकारांनी त्यांच्याकडनं वचन घेतलंय त्यांच्या परवानगीशिवाय ते बायकोला भेटणार नाही म्हणून. मग काय करणार होते ते? हाच प्रॉब्लेम आहे माझा. तुमच्या लक्षात येत आहे का ताई? आजच्या दिवशी सुद्धा अधिपतींनी त्यांच्या आईसाहेबांना त्यांनी जो शब्द दिलाय त्यालाच महत्त्व दिलं. मग त्यांना असं करायचं होतं तर हे सगळं नाटक कशाला केलं? मला खरंच कळत नाही ताई, तुम्ही या सगळ्यामध्ये का सहभागी झाला? वहिनी, जर मी तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही आला असता का? आणि एवढं सगळं तुमच्या डोक्यात भरलंय म्हणल्यावर नसते चालेल. म्हणूनच मी त्यांना मदत केली. वहिनी, बाकी काही असेल हो, पण त्यांच्या प्रामाणिकपणाकडे तुम्ही असं डोळेझाक करू शकत नाही. तुमचं म्हणणं बरोबर आहे ताई, पण त्यांचा जो प्रामाणिकपणा आहे ना तो फक्त त्यांच्या आईसाहेबांजवळ. आजही त्यांचं धाडस नाही झालं आईसाहेबांना दिलेला शब्द मोडण्याचं. उलट त्यांनी दाखवून दिलं त्यांच्यासाठी कोण महत्वाचं. येत
या घरातनं ते बाहेर पडल्यात, त्या घरातनं कशा काय बाहेर जातील हे काम तुम्ही बघायचं. सूनबाईनं त्या घराच्या बाहेर काढा, नाहीतर तुमच्या निखिलला राजीनामा द्यायला सांगा. काय झालं इरा? अस्वस्थ काय आहेस एवढी? मला तुम्हा दोघांशी काहीतरी बोलायचंय. बोल ना मग. बाबा तो पेपर ठेवा बरं आणि तूही काम करणं थांबव. अगं ताई किती दिवस राहणार आहे इथे? म्हणजे हे काय एकदम तुझं असं? आई एकदम वगैरे काही नाही. ताईचं लग्न झालंय, तिचं घर आता ते आहे. ती किती दिवस राहणार आहे इथे? ते आम्हाला सुद्धा माहित नाहीये, पण यातून मार्ग कसा काढायचा तेही आम्हाला कळत नाहीये. बाबा हो, जर ताई इथे खूप दिवस राहिली तर खूप प्रॉब्लेम्स होतील. ए काय प्रॉब्लेम होईल ग? हा, लग्न झालेली मुलगी 4 दिवस माहेरी येऊन राहू शकत नाही का? आई अगं, माहेरपणाचे फक्त 4 दिवस असतात. ताई जर अजून राहिली तर लोक नाही नाही ते प्रश्न विचारतील. आणि तुम्ही तरी कुणाकुणाला उत्तर देणार आहात, आणि मी तरी कुणाकुणाला उत्तर द्यायची आहे. इरा, अगं काय चाललंय तुझं? एकच दिवस झालाय तिला इथे येऊन. बाबा हो, एकच दिवस झालाय म्हणून तुम्हाला मी सावध करतेय. ताई इथे कुठलीही मुदत घेऊन आली नाहीये राहायची, की अमुक एक गोष्ट झाली नंतर मी निघून जाईन म्हणून. ताई इथे इनडेफिनेटली आलीये. आणि काय सांगावं, उद्या जर कोणीच ऐकलं नाही तर, आणि ताईला इथे कायमचं राहावं लागलं तर? हिरा, बहीण आहे ती तुझी. आपल्या बहिणीविषयी बोलताना तुला काहीच वाटत नाही का ग? अगं आई, माझी इच्छा आहे असं वाटतंय का तुला? आजूबाजूचे 4 लोक जेव्हा बोलतील ना, तेव्हा सगळ्यात जास्त त्रास तुला होणार आहे. मी फक्त फॅक्ट सांगतेय. आपण तिच्यावर ना प्रेशर टाकलं पाहिजे. तिला सतत जाणवून दिलं पाहिजे की तिने इथे नाही राहिलं पाहिजे, तर ती काहीतरी करेल. आपण जर बोलत राहिलो तर ती स्वतःहून काहीतरी प्रयत्न करेल तिकडे जाण्यासाठी. थोडंसं पडतं घेईल, काहीतरी तरी करेल ना. तू म्हणतेस ते काही अंशी बरोबर आहे, पण बोलायचं म्हणजे नक्की काय बोलायचं तिच्याशी? काही नाही, तिला फक्त एवढंच सांगायचं की तू फार दिवस इथे राहू नकोस. तिलाही कळू देत ना, शी इज नॉट वेलकम हिअर. मीरा, अगं डोक्यावर पडलीस का? काय बोलतेस तू? हे बघ, हे जर तुझ्या बाबतीत घडलं आणि जर आम्ही तुझ्याशी असं वागलो तर तुला काय वाटेल? बाबा, माझ्या बाबतीत असं कधी घडणारच नाही, कारण मी असा मूर्खपणा कधी करणारच नाही. आणि जरी असं घडलं ना तरी मी आपल्या घरी येणार नाही. मी बाहेर राहीन कुठेतरी, पण तुमच्यावरती ओझं म्हणून येणार नाही. ए काय बोलते ग तू? ओझं काय ओझं? हे बघ, जन्म दिलाय आम्ही तुम्हाला. तुम्ही कायमच्या इथे येऊन राहिलात ना तरी आम्हाला कधीही ओझं वाटणार नाही तुमचं, कळतंय का? अगं आई, काय बोलतेस तू? जेव्हा 4 लोक विचारतील तेव्हा कुणाकुणाच्या तोंडाला पट्ट्या लावत बसणार आहेस तू? ए तू आधी ना तुझ्या तोंडाला पट्टी लाव बरं हिरा. वाटेल ते बोलतीये. खरं तर ना आता आम्हाला पश्चाताप होतोय की आम्ही तेव्हा तुझं का नाही ऐकलं. काय काय काय? अगं तूच आधी आम्हाला सांगायचीस ना की तिला तिकडे त्रास होतोय, तिला घेऊन या इकडे. तेव्हा आम्ही ऐकलं नाही तुझं. हो ना, कारण ती जेव्हा जेव्हा फोन करायची ना आम्हाला, तेव्हा आम्हाला कधीच हे सगळं सांगायची नाही ती. आणि काय ग, कुठल्या आई वडिलांना असं वाटेल की आपल्या मुलीला संसारातून ओढून आणायचं म्हणून? आता कळतंय की तिला होणारा त्रास ती लपवत होती. हो ना. आणि आता त्या त्रासानी आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केली आहे, म्हणून ती इथं आली आहे ना. आणि मग अशा वेळेला आपण तिला घराबाहेर काढायचं? छे, काय चाललंय तुझं हे? माझं बाबा हो, माझं काहीच नाहीये. पण तुम्ही विचार करा ना, याचा सगळ्यांनाच त्रास होणार आहे. उद्या निखिलच्या घरी कळेल, ते प्रश्न विचारतील की काय झालं, तुमची मुलगी का नांदत नाहीये. तेव्हा आपण काय उत्तर देणार आहोत बाबा? याचा सगळ्याचा परिणाम माझ्यावर होणार आहे आणि
माझ्या आणि निखिलच्या रिलेशनशिपवर होणार आहे. परत बाहेरचे लोक बोलायला सुरू करणार. 4 दिवसात चर्चा सुरू होते की नाही बघा. लोक दारात येतील तेव्हा कुणाकुणाला उत्तर देणार आहात तुम्ही दोघे? ठीक आहे, आम्ही आमच्या पद्धतीने बघू. आम्ही बोलू अक्षराशी, पण तू तिच्याशी काहीही बोलायचं नाहीस. मी आत्ताच सांगून ठेवतो तुला. नाही नाही, मी काहीच नाही बोलणार. तुमचं घर आहे, तुम्हीच बोला. ए काय चाललंय का तुझं? तुमचं घर आमचं घर, हा? जा बाबा, घेऊन जा. झाला वाटतं तुमचा बी इशे हार्ड. काय वहिनी, मी करायला गेलो एक आणि झालं भलतच. अहो भाऊजी, त्यांची बाजू पण बरोबरच आहे हो. माझं ऐकून घ्या आधी. मी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला हो भाऊजी. हे सगळं जे काही केलं ना आपण, त्याचा हेतू पण सांगितला, सगळं सांगितलं मी त्यांना. पण त्यावर जे मला म्हणल्या ना त्या, मला काहीच बोलता नाही आलं. निरुत्तर केलं त्यांनी मला. माहित आहे सोडा मला त्या काय म्हणल्या असतील ते. काय? हेच मी स्वतः येऊन हे सगळं का नाही बोललो असं म्हणलं ना. बापरे भाऊजी, एवढं ओळखता तुम्ही त्यांना? अहो, आमचं प्रेम आहे त्यांच्यावर. त्यांच्या मनात एखादी गोष्ट यायच्या आधी आम्हाला कळलेली असते की ह्यांच्या मनात आता काय येणार आहे. अहो मग कळतं तर एवढा सगळा उपद्व्याप करायची काय गरज होती? कसं असते हे बघा, एखादा माणूस मनोभावे देवाची पूजा करतोय का, त्याला माहित असतेच की देव काय प्रसन्न होऊन समोर येणार नाही वा. पण तो काय पूजा करायचं थांबतोय काय? नाही, तो पूजा करतच राहतोय. अशा सोडायची नसते हो माणसानं. बरोबर आहे, प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्नांती परमेश्वर नव्ह, प्रयत्नांती मास्तरीन बाई. एवढा एकमेव कार्यक्रम आहे आमच्या आयुष्याचा. आणि हे काय लगेच त्यांनी आमच्याकडे बघून हसावं, सगळं माफ करून टाकावं आणि आमच्या संग बोलायला सुरुवात करावी म्हणताना करत नाही. आमच्या आज जी गोष्ट आम्हाला खात्या का नाही ती फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आम्हाला, बास. काय सांगावं, इथनं पुढे त्या गावा बोलणार बी नाहीत आमच्या संग, माफ करणार बी नाहीत. पण म्हणताना मी काय माझे प्रयत्न सोडणार नाही. मी प्रयत्न करतच राहणार. आमच्या दोघातला मेन फरक काय माहिती आहे का? मेन फरक, आमचं त्यांच्यावर प्रेम आहे आणि त्यासने आमच्याविषयी तसं काही वाटत नाही. म्हणजे त्या त्यांच्या जागी बरोबरच आहेत. नाही, तो शब्द देऊन ठेवलाय तुम्ही थोरल्या सरकारांना. नाही असं नाही, ते बी त्यावेळी बरोबरच होतो. आमच्या आईसाहेबांवर विश्वास होता म्हणताना शब्द दिला आणि विश्वास आहे आणि असणार इथनं पुढे. बरं भाऊजी, मला सांगा, तुम्ही नेमका काय शब्द दिलाय त्यांना? म्हणजे काय, कसं झालं ते? काय ना, ते सगळं झालं का नाही. त्या दिवशी मास्तरीनबाई गेल्या, त्याच्यानंतर माझं आणि आईसाहेबांचं बोलणं झालं. तेव्हा आईसाहेबांनी सगळं मला समजून सांगितलं की बाबा त्यांनी हे असं का केलं. तोच सगळा विषय. म्हणजे त्यांची पण भीती त्यांच्या जागी बरोबर आहे. आमच्या आईसाहेबांना जे वाटतंय ना त्यांच्या जागी बरोबर आहे. कारण मास्तरीनबाई वागल्याच तसं नाही वागायला पाहिजे होतं मास्तरीनबाईंनी. त्यावेळी त्यांनी मग आमच्याकडनं शब्द घेतला, म्हणल्या वचन द्या की आमच्या परवानगीशिवाय तुम्ही तुमच्या बायकोला भेटणार नाही. अच्छा, बरं तुम्ही शांत व्हा आधी आणि बसा. बरं बसा बसा. मला सांगा, तुम्ही हा शब्द दिला ना त्यांना? म्हणजे असं काय विचारायला मला कळलं नाही. अहो म्हणजे तुम्ही तुमच्या बायकोला भेटणार नाही असाच शब्द दिला ना तुम्ही? हा, म्हणजे अक्षराला भेटणार नाही किंवा मास्तरीनबाईला भेटणार नाही असं काही नाही ना? बायकोच ना? वकिलावानी तुम्ही आता काय खोदून विचारायला लागलाय? एक्झॅक्टली. तुम्ही जर बायकोला भेटणार नाही असाच शब्द दिला असेल ना तर मग सोपं आहे काम. म्हणजे नका भेटू तुमच्या बायकोला. अहो अक्षराला तर भेटू शकता ना? दोघी काही वेगळ्या आहेत होय? एक्झॅक्टली. का नसू शकतात? तसंही त्यांचं तुमच्यावर प्रेम नाहीच आहे. वेगळ्या कुठल्या तरी नात्याने तर भेटूच शकता ना? वेगळ्या नात्याने म्हणजे? वेगळ्या नात्याने म्हणजे ते मला आता काय सांगता येणार नाही. पण तुम्ही अशी काहीतरी युक्ती लढवा की तुम्ही वहिनींना पण भेटाल आणि थोरल्या सरकारांचा शब्दही मोडणार नाही.
बायकोला आणि कसल्या वेगळ्या नात्याने भेटणार? काय तर उगाच इशार्ड करू नका तुम्ही वहिनी.